दरम्यान दिशा सालियन प्रकरणावरून आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जोरदार खडाजंगी झाली। विधान परिषदेत ठाकरेंचे आमदार अनिल परब आणि भाजपचे आमदार चित्रा वाघ यांच्यात खटका उडाला, तर विधानसभेमध्ये सत्ताधारी आमदार आक्रमक झाले। पाहूयात। दिशा सालियनची जी हत्या मृत्यू झाला तर त्याच्याबद्दल तिचे वडील सतीश सालियन यांनी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे। अनेक गंभीर बाबी आणि अनेक लोकांवर, महत्त्वाच्या व्यक्तींवर त्यांनी नाव घेतलेलं आहे। त्याच्यात काही कलाकार आहेत, काही राजकीय नेते देखील आहेत, काही पोलीस ऑफिसर आहेत आणि त्यामुळे या सभागृहामध्ये मी हा विषय आणत आहे। आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो। त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय, डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला। सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे। दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे, पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादरायण संबंध जोडून थैथयाट केला। आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी। ह्या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला। अरे सरड्याला लाज वाटली, आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय, त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय, वरिष्ठांना खुश करायचंय। दिशा सालियनचा जो काय मृत्यू झाला, निश्चित सरकारला वाटलं, सरकारने यासाठी नेमलेली पुन्हा तपास करावा, काय अडचण नाही। चित्राताईंनी मागच्या काळात पूजा चव्हाणांची भूमिका फार ताकदीने मांडली होती। संजय राठोड मंत्र्यावर आरोप होत होते, भूमिका असेल तर एका महिलेविषयी वेगळी भूमिका, पूजा चव्हाण विषयी सुद्धा तीच भूमिका असली पाहिजे, काय हरकत नाही। आज पूजा चव्हाण याच्यात आरोप असणारे मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे। संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उघडता, त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडतलंय। त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही। जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा? किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, किरीट सोमय्याचा दिला ना व्हिडिओ, त्याची चौकशी करायला। आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे, ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी दिलं। कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं, अनिल परब मीडिया समोर दिलं। तुम्ही ऐकलं नाही का? हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना, का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली? यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं, किंवा ते आले सभागृहात तर मी विचारेन तुमच्या समोर, कारण मी ती लढाई लढली आहे। घाबरत नाही तुम्हाला, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? दिशा सालियनच्या वडिलांनी ज्या ज्या व्यक्तींची नावं ही काल घेतलेली आहेत अध्यक्ष महाराज, त्यामध्ये दिशा सालियनचे 4 मित्र आहेत अध्यक्ष महाराज, तत्कालीन शासनातले मंत्री आहेत अध्यक्ष महाराज, तत्कालीन मुंबई शहराच्या महापौर आहेत अध्यक्ष महाराज। या सर्व व्यक्तींची इंटरॉगेशन ही SIT करणार का? या सर्व व्यक्तींची चौकशी SIT करणार का? आणि गरज पडल्यास या सर्व व्यक्तींचं कस्टोडियल इंटरॉगेशन करणार का? हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज। की अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय, आणि त्याची चौकशी करायला। काल अध्यक्ष महोदय दिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियननी जे काय आरोप केलेले आहेत, माझं म्हणणं आहे की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष महोदय, करावा ना अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, करा तुम्ही। मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे। जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला, माजी मंत्र्याला असला पाहिजे। मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी अध्यक्ष महाराज। साधारणतः घटना होऊन 5.25 वर्ष झालेली आहेत, अजूनही SIT चौकशी करते असं ते म्हणतायत। किती दिवसांमध्ये SITचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज? हा माझा थेट प्रश्न आहे। किती दिवसांमध्ये SITचा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणार? हा माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज। ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.